मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्यामध्ये अनेक अडचणी आहेत आणि त्यावर काम सुरू असल्याचं आज चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल स्वीकारण्यात आलाय। दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारल्यानंतर उपसमितीची बैठक पार पडली। मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटलांसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। कुणबी दाखलं देणं आणखी सोपं केल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। त्या सगळ्यातून जो निष्कर्ष निघाला आहे तो निष्कर्ष वारंवार हाच निघतो आहे की 10 प्रकारची डॉक्युमेंट्स ही कुणबी दाखला मिळण्यासाठी हवी होती, ती आपण 42 केली। म्हणजे कुणबी दाखला मिळवणं आणखी सोपं केलं। त्यातून आतापर्यंत शिंदे समिती नेमल्यानंतर 1,76,000 नोंदी सापडल्या आणि एक नोंद हे 300 दाखले क्रिएट करतं। परंतु हा जो बेसिक मुद्दा आहे की सर्व मराठ्यांना कुणबी करा, हे कायद्याच्या चौकटीत कसं बसेल यावर आज खूप कायदेशीर कल झाला। सरकार सकारात्मकच आहे, सरकार काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कायद्याच्या चौकटीत टिकणारं ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारच द्यावं लागेल। यावर आता माननीय शंभूराज देसाई आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं ब्रीफ करून 2 दिवसानंतरची ह्या सगळ्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीची बैठक आम्ही त्यांच्याबरोबर एजंटसहित आणि लॉ सेक्रेटरी करणार आहोत। शिंदे समितीनं पहिल्या शिफारशींमध्ये 10 वेगवेगळे प्रकारचे डॉक्युमेंट्स हे व्हॅलिडिटीसाठी म्हणजे त्यांना कुणबी समजण्यासाठी ग्राह्य धरले होते, ते आता 42वर नेलेले आहेत। म्हणजे अगदी लसीकरण कधी पूर्वी कोणाला झालं असेल आणि ते लसीकरण करताना पूर्वी बघा देवीचं लसी वगैरे द्यायचं आणि तिथं जर त्या पूर्वजाची नोंद असेल तर त्याच्या आधारे सुद्धा असे 42 डॉक्युमेंट्स केले। स्वतंत्र वेबसाईट तयार केलेली आहे। मी आता आजची बैठक संपल्यावर उद्या DGIPR जे आमचं माहिती आणि जनसंपर्क खातं आमचं आहे त्यांच्यामार्फत याला व्हास्ट पब्लिसिटी आपण देणार आहोत। कारण शिंदे समिती आल्यानंतर जवळपास 2 लाख नोंदी सापडल्या। शिंदे समितीनं जी काही कागदपत्र काढली किंवा जी काही शोधल्या नोंदी 2 लाख नोंदी सोपं होणार आहे कुणबी प्रमाणपत्र मिळणं 100% सोपं होणार आहे। आपण बघा हे वेबसाईटवर आम्ही टाकलेलं आहे, अजूनही त्याला व्हास्ट पब्लिसिटी देऊ आणि जास्तीत जास्त जे पात्र आहेत कुणबी मराठा त्यांना ते दाखले मिळण्यासाठी आम्ही काम करू।